मित्रांनो, प्रश्न क्रमांक 1. सकाळी उठल्यावर सर्वप्रथम काय प्यायल्याने शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडतात? पर्याय क्रमांक आहे ए कॉफी, बी चहा, सी थंड पाणी, डी गरम पाणी. मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी गरम पाणी. प्रश्न क्रमांक 2. जास्त मिठाचे सेवन केल्याने कोणता आजार होऊ शकतो? पर्याय क्रमांक ए डोकेदुखी, बी डायबिटीज, सी बीपी, डी ॲसिडिटी. मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी बीपी. प्रश्न क्रमांक 3. दिवसभरात शरीराला जास्त ऊर्जा कोणत्या अन्नातून मिळते? पर्याय क्रमांक ए व्हिटॅमिन, बी कार्बोहायड्रेट, सी प्रोटीन, डी फॅट. मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी कार्बोहायड्रेट. प्रश्न क्रमांक 4. दूध पिल्यानंतर लगेच लिंबू घेतल्यास काय होते? पर्याय क्रमांक ए काहीही होत नाही, बी झोप चांगली लागते, सी दूध फाटते, डी पचन सुधारते. मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी दूध फाटते. प्रश्न क्रमांक 5. खूप वेळ उपाशी राहिल्यास काय धोका असतो? पर्याय क्रमांक ए दृष्टी सुधारते, बी झोप वाढते, सी वजन वाढते, डी रक्तदाब कमी होतो. मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी रक्तदाब कमी होतो. मित्रांनो, जर तुम्ही गणपती बाप्पांचे भक्त असाल तर या व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका. प्रश्न क्रमांक 6. निरोगी राहण्यासाठी दररोज किती पाणी प्यावे लागते? पर्याय क्रमांक ए अर्धा लिटर, बी 5 लिटर, सी 2 ते 3 लिटर, डी 1 लिटर. मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 2 ते 3 लिटर. प्रश्न क्रमांक 7. झोपण्याच्या आधी मोबाईल वापरल्याने काय परिणाम होतो? पर्याय क्रमांक ए लक्ष वाढते, बी भूक वाढते, सी झोप कमी लागते, डी झोप पटकन लागते. मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी झोप कमी लागते. प्रश्न क्रमांक 8. खूप वेळ बसून राहिल्याने कोणती समस्या निर्माण होते? पर्याय क्रमांक ए स्मरणशक्ती वाढते, बी डोळ्यांची सृष्टी सुधारते, सी लठ्ठपणा आणि पाठदुखी, डी हाडे मजबूत होतात. मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी लठ्ठपणा आणि पाठदुखी. प्रश्न क्रमांक 9. जेवणानंतर लगेच झोपल्यास काय होते? पर्याय क्रमांक ए ऊर्जा वाढते, बी पचन बिघडते, सी पचन चांगले होते, डी काहीच होत नाही. मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पचन बिघडते. प्रश्न क्रमांक 10. खूप तिखट अन्न खाल्ल्याने काय वाढते? पर्याय क्रमांक ए ॲसिडिटी, बी झोप चांगली लागते, सी पचन सुधारते, डी रक्तदाब कमी होतो. मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए ॲसिडिटी. प्रश्न क्रमांक 11. लसूण खाल्ल्याने शरीरात काय फायदा होतो? पर्याय क्रमांक ए रक्त शुद्ध होते, बी थकवा वाढतो, सी भूक कमी होते, डी काहीही फरक नाही. मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए रक्त शुद्ध होते. प्रश्न क्रमांक 12.
पोट साफ न होण्याचे मुख्य कारण कोणते असते? पर्याय क्रमांक ए फळे जास्त खाणे, बी पाणी कमी पिणे, सी चालणे जास्त करणे, डी काहीही फरक नाही. मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पाणी कमी पिणे. प्रश्न क्रमांक 13 अति कॉफी पिल्याने काय होऊ शकते? पर्याय क्रमांक ए झोप कमी लागते, बी वजन कमी होते, सी झोप वाढते, डी काही फरक नाही. मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए झोप कमी लागते. प्रश्न क्रमांक 14 डोळ्यांची दृष्टी चांगली ठेवण्यासाठी कोणता व्हिटॅमिन उपयुक्त आहे? पर्याय क्रमांक ए व्हिटॅमिन बी12, बी व्हिटॅमिन ए, सी व्हिटॅमिन सी, डी व्हिटॅमिन डी. मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी व्हिटॅमिन सी. प्रश्न क्रमांक 15 रिकाम्या पोटी चहा पिल्याने कोणती समस्या निर्माण होते? पर्याय क्रमांक ए भूक वाढते, बी झोप चांगली लागते, सी गॅस आणि ॲसिडिटी वाढते, डी पचन सुधारते. मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी गॅस आणि ॲसिडिटी वाढते.